वाढावया शोक भक्तिभाव धर्म रिटर्न द्या. वाढावया शोक भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. महायोग पीठे तटे भीमरत्यमोवरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग 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 सद्गुरु तुका सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका. जयांचे गेल्यास मधुर गायन होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुंजे ते नमस्कार होण्याता. काय माझी वाणी मानेल संतासी रंधुया चित्तासी आपोलिया या मनाला गो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावया. जया पूजिले आधरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनोमानवी दिव्य रूपीच केले न त्यागीती हे दिव्य लोकास नेले. आत्मापूरच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया.
विठाला कुंडलिका वरदा भगवान ज्ञानेश्वर महाराज जगदीशकाराम महाराज पवन सुधानवान स्वामी रघुराज महाराज उमापते महादेव बोला बोला बळवाच्या नावाना बोला बोला बळवाच्या नावाना बोला बोला बळवाच्या नावाना जय जय राम तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पाठीमागची स्वयंपाक मंडळी काम करा पण खुनेने करा प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कळश ज्यांनी 4 वेदाचं मंथन करून 5वा वेद निर्माण केला स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला गेले व तुमच्या देहाचा उद्धार करून दिला एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखविली मुक्तीचं ठिकाण सांगितलं व मोक्षाचं द्वार उघडं करून दिलं व जगाचे गुरु झाले देव मान्य संत मान्य जग मान्य ज्यांचा अधिकार मोठा वैराग्य मोठं योग्यता मोठी असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा एक संतांचं महत्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता विठाला जगद्गुरु तुकोबर या अभंगाद्वारे संतांचं महत्व सांगतात संतांचं वर्णन करतात का करतात कशामुळे करतात त्याचं कारण काय आपण पुढे 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 पाहणारच आहोत परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबराय जरी संतांचं वर्णन करत असले तरी कोण जाणे जगद्गुरु तुकोबराय असे का म्हटले कायमी पतित कीर्तिवानो कारण का ज्यांनी 4 वेदाचं मंथन केलं 5वा पुरुषार्थ निर्माण केला त्या तुकोबरायांनी असं म्हणावा कायमी पतित कीर्तिवानो का असे म्हटले तर त्याचं कारण आहे एकतर संतांचं वर्णन होऊ शकत नाही समुद्राची शाही केली मेरू पर्वताची लेखणी केली व पृथ्वीचा कागद केला तरी संतांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही एवढं मोठं वर्णन आहे एवढे मोठे संत आहेत ते विशाल आहेत उत्तुंग आहेत त्यांचं वर्णन होऊ शकत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या संताकडे बोट करून म्हणतात तुम्ही संतमाय बाप कृपावंत हे संतमाय बाप तुम्ही कृपावंत आहात तुम्ही मायबाप आहात तुमचं वर्णन होऊ शकत नाही कायमी पतित कीर्तिवानो तुमचं वर्णन काय वर्णन करणार आहे कारण का तुम्ही अवतार धारण केला अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जडजेव हे संत मायबाप तुम्ही अवतार धारण केला हे जड जेवा करता केला जनाचा उद्धार होण्याकरता केला नाही का जनाचा उद्धार नाही केला तर भगवान परमात्म्याची प्राप्ती केली व भगवान परमात्म्याच्या नामाचा करता आटास केला वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे भगवान परमात्म्याची प्राप्ती केली भगवान परमात्म्याच्या नामाचा प्रचार केला आणि तो प्रचार करत असताना तुम्ही चंदनाप्रमाणे जिल्हे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी आणि तैसे तुम्ही जगे संत जन असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 कुंडलिकावर सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिट परिहार म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आपण कशानिमित्त आलोय, काय कारण आहे, कशानिमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. बोलू नका. सर्वांना स्रोत असलं, सर्वांना माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगून जातो की आज या शहानगरीमध्ये हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरू संत बाळूमामा या मामांचा भंडारा उत्सव आहे. त्याच्या निमित्त मामाची सेवा घडावा, मामाची भक्ती घडावा, आपल्या पदरामध्ये पुण्य प्राप्त करून घ्यावा या हेतूने या शहानगरीमध्ये हा सोहळा चाललेला आहे. या सोहळ्याचे यजमान हरिभक्तीपरायण, ज्यांच्यावर बाळूमामांची नितांत श्रद्धा आहे, ज्यांच्यावर बाळूमामाची कृपा आहे, असे हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज यांच्या नियोजनाबद्ध हा गेले अनेक वर्षापासून चालत आलेला हा सोहळा आहे. आनंद आहे मोठा जीवनामध्ये. मावश्या हो, तुम्ही पुण्य पदरामध्ये घेऊन जाय आलाय का बडबड करायला एवढं मला सांगा, म्हणजे कीर्तन चालू करतो मी. जर पुण्य पदरामध्ये घेऊन जायचं असेल तर कीर्तन सुटेपर्यंत, आरती होईपर्यंत कोणी कोणाला बोलू नका. जागा जिथं जागा भेटेल तिथं बसा, फक्त बोलू नका. एवढी जागा पुण्याची राहिली, हे तर पुण्य होतं या. आणि त्याही जागेवर जर तुम्ही बडबड केली तर पत्रामध्ये काय पडणार आहे, आपल्या काहीच पडणार नाही. त्याच्यामुळे शांत चित्त का. आनंद आहे मोठा. गेले अनेक वर्षापासून आपल्या शहानगरमध्ये हा मामांचा उत्सव आहे. जन्म उत्सव असो, पुण्यतिथीचा कार्यक्रम असो वा भंडारा उत्सव असो, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होतो. या वास्तविक पाहता जशी पांडुरंग परमात्म्याची नित्यनेमाने काकड आरती होती, तशी आपल्या गावामध्ये नित्यनेमाने संध्याकाळी 7ला आणि सकाळी 5:30ला आरतीचा नामघोष होतो. या अरे 33 कोटी देव पंढरपूरला येतात. 33 कोटी देव आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची आरती चालू होते. त्याच ब्रह्ममुहूर्तावर आपल्या गावामध्ये हे गेली 6 वर्ष झालं नित्यनेमाने कधी न खंडन होता पहाट 5:30ला आरती चालू होते, म्हणजे चालू होते. त्यात 1 मिनिट देखील पाठीमाग होत नाही आणि पुढे होत नाही. काय काय जणाला तर गजर लावायची गरज नाही, इकडे ढोल वाजलाय तिकडे उठतं. या असा नेमाने चालत आलेला हा सोहळा. या आनंद आहे मोठा. आणि आनंद उपभोग भोगण्याकरताच मानव देह तो आम्हाला प्राप्त झालाय. आणि याच मानव देहामध्ये एक 18व्या शतकातली भक्ती तुमच्या आमच्या 18व्या शतकातल्या संतांची भक्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होती. हे आपलं भाग्याचं लक्षण आहे. आज एकादशी आहे आणि मामांचा भंडारा आहे. मामा हयात असताना हा भंडारा चालू झाला. ते आजपर्यंत हा भंडारा न चुकता आपल्या भारत देशामध्ये प्राप्त होतो. या आणि जेवढे संत जन्माला आले ना ते भारत देशामध्येच आले बरं का. कारण का भारत देश ही पुण्याची नगरी आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती आहे. अरे जे संत भारत देशामध्ये जन्माला आले त्यांनी काय या भूमीमध्ये जन्म घेतला, तर पुण्याची भूमी भारत देश. आणि याच भारत देशामध्ये संत जन्माला आले आणि याच भारत देशामध्ये आपल्या पंढरपूर नगरीमध्ये
विठेवरचा मालक उभा राहिलाय. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवाजी संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपुल्या ते. जगाचा मालक, जगाचा चालक, जगाचा सूत्रधारी, जगाचा पालक याच आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आला आणि या आपला उभा राहिला. आणि त्याच भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. आपलं परम भाग्य या. कारण का लोक जन्माला येतात रे, पण पुण्यभूमी पाहून जन्माला आला तर समजायचं अधिक अधिक आपलं पुण्य आहे. आणि याच पुण्यनगरीमध्ये, याच महाराष्ट्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही हा सोहळा प्राप्त करतो या म्हणावा लागल. आनंदू रे आजी आनंदू रे, सभाया अभ्यंतर यावगा परमानंदू रे. फार मोठा आनंद या. कारण का संत या मूर्तिलोकामध्ये जन्माला आले, ते महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले, भारत देशामध्ये जन्माला आले. आणि त्या संतांनी जो मार्ग दाखवला तो मार्ग तुम्ही आम्ही सामान्य जीवाने आपल्या जीवनामध्ये अवलोकन केला. हे फार भाग्याचं लक्षण आहे. आणि त्याच भाग्याच्या लक्षणामध्ये हा सोहळा, संताचा सोहळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो या. आपलं पुण्य नवे नवे आपल्या पूर्वजांचं पुण्य या. ज्यांच्या जीवनामध्ये पुण्य या अशाच्या जीवनामध्ये संताचा सोहळा प्राप्त होतो बरं का. मग ती ज्ञानोबराचा समाधी सोहळा असो, ज्ञानोबराचे संजीवनी समाधी असो, तुकोबराचं वैकुंठ गमन असो, नाथबाबांची षष्ठी असो, अनेक संतांची पुण्यतिथी असो, व माझ्या सद्गुरू संत बाळूमाचा भंडारा उत्सव असो, हा सगळा जे सोहळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो ना, हे आपलं भाग्याचं लक्षण आहे. आपलं पुण्य उदयाला आला म्हणावं लागेल का. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे, बहुत दिसाचे साकडे, कोंडाटले पुढे, परब्रह्म सावळे, परब्रह्म सावळे. ज्या अर्थी देवाचं दर्शन, संतांचा सोहळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये होतोय, ते खरोखर आपण भाग्यवान आहे. म्हणून या मामांचा सोहळा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतोय. मामा हे सामान्य नाहीत बरं का. लोकांचा अनेकही संभ्रम आहे की मामा म्हणजे कोण. माझ्या सज्जन मायबाप हो, मामा म्हणजे भगवान शिवजीचा अवतार या. तसे प्रत्येक संत हे देवच आहेत बरं का. निवृत्ती दादांचा अवतार भगवान शिवजीचा आहे. ज्ञानोबा यांचा अवतार भगवान विष्णूचा आहे. स्वपन काकाचा अवतार ब्रह्मदेवाचा आहे. मुक्ताईचा अवतार आदिमाया शक्तीचा आहे. तसे अनेक संत मृत्यूलोकामध्ये आले, हे देवरूपी संत आहेत. या देवरूपी संतांनी तुम्हाला मार्ग दाखवला. तो मार्ग का दाखवला, कशामुळे दाखवला, तर बुडते हे जन ना देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या जगाचा उद्धार होण्याकरता देवांनी आसन सुलीन संत रूपामध्ये आले आणि तुम्हाला मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते.
गेले आधी दयानिधी संत ते. जर संत मृत्यूलोकामध्ये आले नसते तुम्हाला हा सोहळा उपभोगता आला नसता बर का. संतांनी तुम्हाला मार्ग दाखवला म्हणून तुम्हाला हा सोहळा उपभोगता येतो. या जर संत नसते तर नाम कळलं नसतं, संत नसते तर देव थांबला नसता, आणि संत नसते तर कीर्तनाचं माध्यम चालू झालं नसतं. आणि जिथं संतच नसते तर देव तर तुम्हाला आम्हाला कशाला जन्माला घालतो. म्हणून संतांचा उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत. मग तेवढे जेवढे जेवढे संत मृत्यूलोकामध्ये जन्माला आले ना त्या प्रत्येक संतांचा उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 18 संत आहेत दादा. त्या 18 संतांनी काय केलं तर जगाला मार्गच दाखवला. कसा मार्ग दाखवला? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. कराटाळी बोला मुखी नाम, कराटाळी बोला मुखी नाम, कराटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. कराटाळी बोला मुखी नाम, कराटाळी बोला मुखी नाम, कराटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. सगळ्या संतांनी पाया पडून सांगितलं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कराटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हे संतांनी सांगितलं म्हणून आम्हाला देव सापडला बर का. अनेक पुढे जाऊन संत सांगतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अरे हा सोहळा स्वर्गामध्ये नाही, हा सोहळा मृत्यूलोकामध्ये या. म्हणून संतांनी पाया पडून सांगितलं, पाया पडून सांगितलं. नवे नवे संतांनी देवाला डोक्यावर घेतलं आणि तुमच्या आमच्या दारात आले. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आई ताला घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी,
सांगितलंच हो, पण देवाला डोक्यावर घेतलं आणि तुमच्या आमच्या दारात आले आणि आवाज दिला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. तुमच्या दारात देव आयता आलाय आणि खरोखर देवाला दारात संतांनी आपल्या धाडले बर का. नाहीतर संत नसते तर देव आपल्या दारात आला नसता. संतांनी डोक्यावर घेतलं आणि तुमच्या आमच्या दारात आणून सोडलाय. म्हणून तर तुम्ही आम्ही भक्ती करतो या. अन्यथा संतांनी जर देवाला डोक्यावर घेतलं नसतं, तुमच्या आमच्या दारात नसताना सोडला, तर आपण देवपूजाच केली नसती. कुणामुळे घडलं? संतांमुळे घडलं. मग संतांचा सोहळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून हा सोहळा आज जो चाललाय ना, तो 18व्या शतकातले संत बाळूमामा यांचा चाललाय. हा सोहळा सामान्य नाही हो. आता कुठं सरता? ईदभर जागा नाही बसायला. ह्या इकडे बसू द्या, पटणात. हा, बसू द्या पटणात. विठ्ठला 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 अरे विठ्ठला 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 विठ्ठल. ते रस्त्यावर उभं राहिलेली माणसं ते ना, त्यांनी 8 मानपाट येऊन बसा. हे काही चैतातला खेळ नाही बाबा. हॅलो, चैतातल्या खेळात उभं राहिलं चालतं. आलाय महिन्यात आता आपल्या आवाज द्या, आवाज द्या. हाय तर पंचमी मोर बसले, ते मोठा खेळ लावा. असं उभं राहून बघू दे त्यांना. हे कीर्तन आहे या. म्हणून सगळ्यांनी खाली बसा आणि शांतता राखा. जिथं जागा भेटेल तिथं सावलेला बसा. विठ्ठला 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 विठ्ठला. हा 18व्या शतकातला सोहळा आहे. तो माझ्या सद्गुरू संत बाळूमामाचा आहे. आता मामाचा इतिहास तर मी प्रत्येक कीर्तनामध्ये तुम्हाला सांगतो याच. जन्म उत्सवानिमित्त कीर्तन झालं. त्या उत्सवात मी तुम्हाला मामांनी अवतार कशा करता घेतला सांगितला. हा, जावा लग्नाला जावा. हा, पुतण्याचं लग्न आहे, जावा त्यांना भंडारा लावा. हा, काय लोक जाऊ त्या गावातल्या म्हणले बोलता येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठल. पण त्यांनी वारी पुचवली बर का. हा, वारी पुचवली. हा, मामा देखील म्हणतील घरचं लग्न पण आमच्या वारीला आले. आनंदित मामा तुम्हाला ठेवतील. विठ्ठला 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 विठ्ठला. आता डिस्टर्ब करू नका कोणी, मला आणि मोर सरकायचं. ऐका, मी पुण्यतिथीला तुम्हाला पुण्यतिथी मामांनी समाधी कशी घेतली हे सांगितलं मागच्या वेळेस. त्याच्या अगोदर जन्म उत्सवाचं कीर्तन झालं 3 वर्ष, त्याही वेळेस तुम्हाला सांगितलं. भंडारा उत्सवात गेल्या वर्षी कीर्तन झालं, त्याही वर्षी तुम्हाला मामांच्या अनेक कथा सांगितल्या. तसं आज हे कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. याही कीर्तनामध्ये अनेक चरित्र मामांचं आहे, ते तुमच्या समोर मांडून जाणार आहे. वास्तविक पाहता संत येतात हे तुम्हाला सन्मार्गाने नेण्याकरता येतात. तसं मामांनी अवतार अक्कुळगावी घेतला 1892ला. वार होतात सोमवार. 3 ऑक्टोबर 1892ला 4:23 जन्म घेतला अक्कुळगावला. त्याच मामाला 2 भाऊ 1 बहीण, भीमा मामा, बाळू मामा, भैरू मामा आणि गंगूताई. मामांच्या आईंचं नाव सुंदरा माता, मामांच्या वडिलांचं नाव मयाप्पा, मामांच्या आज्यांचं नाव बाळाप्पा, मामांचं आडनाव आर भावे. हे आर भावे कुटुंब पहिलं कर्नाटक प्रांतामध्ये राहत होतं, पण कर्नाटक प्रांतामध्ये त्यांची उपजीविका भागत नव्हती. पण बाळाप्पाने कर्नाटक प्रांत सोडून अक्कुळगावामध्ये येऊन विसावले. त्याच अक्कुळगावामध्ये विसावल्यानंतर आप्पाची वाडी, त्या आप्पाच्या वाडीतल्या बोते घरातल्या सुंदरा माता यांच्याशी मयाप्पाचा विवाह लावून दिला. आणि मयाप्पाचा सुंदरा माताचा विवाह झाल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये 4 अपत्य जन्माला आले. ते आता तुम्हाला सांगितले, भीमा मामा, बाळू मामा, भैरू मामा आणि गंगूताई. हे जेमटेम कुटुंब अक्कुळगावी राहत होतं. पण मामा हे दैव पुरुष आहेत. मामा हे भगवान शिवजीचा अवतार आहे. म्हणून मामाने ठरवलं, जे पूर्वीच्या संतांनी अवतार घेतला आणि कार्य केलं
तेच कार्य आपल्याला करायचं या. मग कोणतं कार्य करायचं? तर राहिलेलं काम करायचं. आता राहिलं कोणतं काम होतं? कारण का ज्ञानोबारांनी लोपलेलं ज्ञान प्रगट केलं. ते लोपलेलं ज्ञान प्रगट करून केल्यानंतर सगळ्या संतांनी नामाचा उच्चार गायला आणि सगळ्या संतांनी नामाचा उच्चार तुम्हा आमच्यापर्यंत सांगितला. नवे नवे निळोबाराय बहिणाबाई यांनी पताका फडकवली. मग कोणतं राहिलेलं काम होतं? तेव्हा मामांनी तुमच्या आमच्या निदर्शन आणून दिलं की सगळ्या लोकांना नामाचा महिमा आणखीन कळलेला नाही. ठराविक व्यक्तींना नामाचा महिमा कळलाय, पण आणखीन सगळ्या लोकांना नामाचा महिमा कळण्याकरता आपल्याला कार्य करायचे या. तसं पार्वती मातेपाशी बोलून चालते. भगवान बाळू मामा कैलासामध्ये भगवान शिवजीच्या अवतारामध्ये, पार्वती मी अक्कुळगावी जन्म घेतोय गड्या, तू पाठीमागून ये, पण मी राहिलेलं काम करणार आहे. आपला प्रपंच होईल का नाही होईल मी सांगू शकत नाही, पण मला जगाकरता अवतार घ्यायचा आहे, म्हणून तू पाठीमागून ये. अगोदर सांगितलं होतं. तसं मामा जन्माला आले आणि कार्याला सुरुवात केली. आता संतांचं कार्य सहजासहजी लोकांना मान्य होत नाही. कारण का ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. त्या टायमाला कर्मिष्ठ ब्राह्मण म्हणले हे साबरी विद्या करत असेल, बंगाली बोलत असेल. पण ज्ञानोबारा म्हणतात नाही रे, मी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणजे मी काय बंगाली विद्या नाही शिकून आलो. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबारा म्हणतात माझा आत्मा आणि रेड्याचा आत्मा एकच आहे, फक्त देह बदल आहे, फक्त आत्मा एकच आहे. फक्त कृपा केल्यानंतर हा रेड्या देखील बोलवतो. काही लोकांना मान्य झालं, काही लोकांना मान्य नाही. संतांचं सहजासहजी काही लोकांना मान्य होतं आणि काही लोकांना मान्य होत नाही. आता विचार करा, जसा अंतरात भाव तसा देव पावणार आहे का नाही गड्या? अंतरात जर शुद्ध भाव असेल तर देव लगेच पावतो या, आणि अंतरात जर वरटंगी भाव असेल तर वर्षभर तुम्ही या ना तर 2 वर्ष या, पावत नाही, पावत नाही. अंतरात जेवढा भाव शुद्ध असेल तेवढी लगेच सेवा, जेवढा भाव तेवढा मेवा आहे. तसं काही लोकांना मान्य झालं, काही लोकांना मान्य झालं नाही. नाथबाबांनी तीच क्रिया केली, तुकोबारांनी तीच क्रिया केली, पण तो बाबा म्हणलं आपल्याला ती करायची या, पण आपल्याला गावात थांबून नाही करायची, आपल्याला पृथ्वीचं भ्रमण करायचं या. म्हणून लहानपणी छोटे मोठे चमत्कार केले. आता चमत्कार मी अनेक कीर्तनामध्ये सांगितलं. पंचाचा मुलगा मामांनी मेलेला उठवला हे सांगितलं होतं. चंदूला शेज्जीचा आईला चमत्कार दाखवला हे सांगितलं मी तुम्हाला. नंतर मामांचे विवाह झाला हे सांगितलं तुम्हाला मागच्या कीर्तनामध्ये. नंतर मामांनी मेंढी माऊली केली हे सांगितलं होतं. आता तिथून पुढे तुम्हाला सांगून जातो, ज्या टायमाला मामा बकरी घेऊन ह्या पृथ्वीचं भ्रमण करू लागले होते, त्या टायमाला एक गाव मामा घेत नव्हते. प्रत्येक गावाकडे जायचे आणि प्रत्येक गावातल्या लोकांना आवाज द्यायचे, या रे बाबा, तुमच्या जीवाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर माझ्या तळावर या, माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा आणि जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्या, असं मामा हयात असताना सांगत होते. काही लोक जायची, मामाची सेवा करायची, मामाच्या तळावर मेंढी माऊलीची सेवा करायची, पुण्यपत्रामध्ये प्राप्त करून घ्यायची. प्रत्येक गावाकडे मामा पुढे सरकत होते. तसं मामा पुढे सरकत 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 16 वर्ष चालू झालं मामाला. मी मागचा इतिहास थोडक्यात तुम्हाला सांगितला, फक्त दिग्दर्शित करून तुम्हाला सोडले. कारण का तेच सांगितलं, लोक म्हणते गेल्या वर्षी तेच सांगितलं होतं. पुढे सरकतोय मी, ऐका. 16 वर्ष चालू झालं आणि 33 कोटी देवाने वरून पाहिलं. बापरे, अरे भगवान शिवजीचा अवतार हा 16 वर्षीमध्ये प्रवेश करतो या आणि जगाकरता रानोरान फिरतो या. बर फिरत असताना मेंढी माऊलीच्या मागे फिरतो या. हा काय आलिशान गाडीमध्ये फिरत नाही, हा काय राजवैभव भोगत नाही, हा सामान्य मेंढी माऊलीच्या मागे फिरतो या. मग या शिवजीच्या अवतारातल्या बाळूची परीक्षा बघायची म्हणून 16 वर्षामध्ये चैतात ऊन पडलं होतं. उन्हामध्ये मामा मेंढी माऊली राखत होते आणि राखता राखता मामाला तहान लागली, मेंढी माऊलीला तहान लागली. दत्ताप्पा नावाचा सेवक दत्ताप्पा नावाच्या सेवकाने मामासमोर आवाज दिला, मामा
का हो तुमच्या चेहऱ्यावर जरा चिंता वाटते या. अरे दत्ताप्पा, चैतातलं ऊन आहे या, कडक ऊन पडलं या, मलाही ताण लागली या, आणि या मुख्य चित्रबळ ताण लागली र. काय करावा मामा? विहीर आहेत ना. अरे विहिरी आहेत, पण मुख्य चित्रबळात शिरता येत नाही ना. तळाव पाणी मुख्य चित्रा पित या, पण विहिरीत उतरून पिऊ शकत नाही. चिंता वाटते रे, चिंता वाटते. बरं मामा, आम्ही बघतो मुख्य चित्रबळाला पाणी कुठे भेटेल का. तुम्ही तर प्या ना. अरे आण ना पाणी. तेव्हा दत्ताप्पा नावाचा सेवक पालामध्ये पाणी आणाय गेला, पण घागरीमध्ये पाणीच नाही. मग मामांनी काय केलं, घागरीमध्ये पाणी नाही आल्यावर असं लांब दृष्टी टाकली, दृष्टीत विहीर दिसली. थांब, तो तिथं पुढे विहीर या. विहिरीमध्ये विहिरीकडे मामा गेलं, पाहिलं विहिरीत, तर विहीर ही तळाला गेलेली होती, खोल विहीर. मामा म्हणलं आता आपल्याला ताण लागली, पाणी पिल्याशिवाय मार्ग नाही. मामांनी विहिरीत उतरण्याकरता प्रवेश केला आणि वरच्या देवाने बघितलं. बापरे, जो भगवान शिवजीचा अवतार सहार करणार आहे, कोणाला ठेवायचं कोणाला न्यायचं ज्याच्या हातात आहे, तो पाण्याकरता विहिरीत उतरला या. तो पाण्याकरता विहिरीत उतरलाय. आपण त्याची परीक्षा बघायची या. म्हणून 33 कोटी देव 16 वर्षामध्ये चैताच्या महिन्यामध्ये मेत्यातल्या विशीमध्ये विहीर होती. त्या विहिरीवर 33 कोटी देव सामान्य रूपामध्ये हजर राहिले. मामाला वरचं काय माहित नाही. खाली मामा विहिरीत उतरले होते. हात पाय तोंड धुतलं, चूळ भरली आणि पाणी पिलं आणि वर आलं. बघतात तर विहिरीच्या कडे सगळे साधू उभा आहेत. मामांनी साधूकडे बघितलं, साधूंनी मामाकडे बघितलं. साधू म्हणतात, ए बाळू, अरे तू पाणी प्याला, पण आम्हाला कोण पाणी पाजणार? मामा म्हणलं, उतरा ना खाली, प्या ना पाणी. नाही रे, तुझ्या हातून पाणी प्यायचं या. मामा म्हणलं, माझ्या हातून प्यायचं ना, उतरतो खाली. मामा पुन्हा खाली उतरलं, झारी भरली आणि त्या साधूच्या वेशातल्या देवांना पाणी पाजलं. एकामेकाला देव म्हणू लागले. अरे आपण 33 कोटी देवाने आसनं सोडल्यात, या मूर्ती लोकांमध्ये आलो या शिवजीच्या अवतारातल्या बाळूमाऊची परीक्षा बघण्याकरता. आपण रूप सोडावा म्हणून 33 कोटी देवांनी रूप सोडली आणि मामा पुढं दैवत प्रसन्न झाले. सगळ्या देवाच्या स्वरूपामध्ये देव उभा राहिले. मग मामा म्हणलं, येड्या हो, मी सामान्य या, म्हणून तुम्ही सामान्य रूपामध्ये आलता का? नाही. देव म्हणतात, आम्ही जर देव रूपामध्ये आलो असतो तर तुम्ही म्हटलं असता की तुम्हीच उतरा पाणी प्या, पण तुम्ही किती दया करताय जगावर हे आम्हाला बघायचं होतं, म्हणून तुमच्या हातून आम्ही पाणी पिलूया. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही म्हणजे भगवान शिवजीचा अवतार आहे, म्हणून तुमची परीक्षा बघण्याकरता आम्ही आलतो. 33 कोटी देवांचा आशीर्वाद घेतला आणि 33 कोटी देव निघून गेले. नंतर मामा काही दिवस आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत होते, पण मामाला वाटलं की 33 कोटी देवांनी आशीर्वाद दिला या, हा आशीर्वाद व्यर्थ ठरून द्यायचा नाही. हा आशीर्वादाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग काय करायचं? आपल्याला जगाचा उद्धार करायचा आहे. निका एवढीच आकुळगावची, मेतक्यातली, आदमापूरची भूमी हिंडून नाही चालणार. मग आपल्याला प्रत्येक गावाकडे जायचं या आणि प्रत्येकाचा उद्धार करायचा आहे. मग आता प्रत्येक गावाकडे जाण्याकरता आपल्याला श्रीगुरूचा आशीर्वाद प्राप्त पाहिजे, तेव्हा आपल्याला प्रत्येक गावातल्या लोकांचा उद्धार करता येईल. श्रीगुरूचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही बरं का. श्रीगुरु हे जीवनात पाहिजेच. कारण का राम प्रभूंनी अवतार घेतला, वशिष्ठासारखे गुरु प्राप्त झाले. कृष्ण भगवान परमात्म्याने अवतार घेतला, संडीमाने सारखे गुरु झाले. निवृत्ती दादाने अवतार घेतला, गहिनीनाथ गुरु झाले. ज्ञानोबरांनी अवतार घेतला, निवृत्त गुरु झाले. सगळ्या संतांनी श्रीगुरु केलं, तसं आपल्याला देखील श्रीगुरु करायचंय. म्हणून मामांनी जवळ असलेल्या सेवकाला आवाज दिला. राजाराम भोसले, पुण्याप्पा शिनगारे, कृष्णा शिनगारे, जयराम पाटील, दत्ताप्पा, रंगाप्पा यांना आवाज दिला. अरे मला मागच्या 15 वाड्यामध्ये 33 कोटी देवाने आशीर्वाद दिलाय. मामा तुम्हाला आशीर्वाद दिला हे आम्ही पाहिलं नाही. अरे येड्या हो, सगळ्याला देव काय दिसत असतो का? जरी तुम्ही पाहिलं नसलं तरी मला देवाने आशीर्वाद दिलाय. मग काय तुमची इच्छा? मला असं वाटतं की मला गुरु करून घ्यावं. तेव्हा पुण्यापासून गारे म्हणलं, मामा तुम्ही सगळं काय जाणताय, पृथ्वीच्या अगोदरच विचारलं तुम्ही सांगताय, पृथ्वीचा आता चालू स्थितीची विचारलं सांगताय,
पुढं काय होणार आहे सांगताय, मग तुम्हाला गुरु करायची काय गरज? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी प्रश्न केला, येड्या, श्री गुरु पाठीमाग असेल तर जगात कार्य करण्याची संधी अधिक उत्तम प्राप्त होती. म्हणून तर ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात बघा, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा, इतराचा लेखा कोण कर. श्री गुरु सारी कासता पाठी राखा, हे हो, श्री गुरु सारी कासता पाठी राखा, श्री गुरु सारे कासता पाठी राखा, श्री गुरु सारे आसता पाठी राखा. श्री गुरु सारी कासता पाठी राखा, श्री गुरु सारी कासता पाठी राखा, श्री गुरु सारे आसता पाठी राखा, श्री गुरु सारे आसता पाठी राखा. इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे. श्री गुरु सारी कासता पाठी राखा, श्री गुरु सारी कासता पाठी राखा, श्री गुरु सारे आसता पाठी राखा, श्री गुरु सारे आसता पाठी राखा. ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरु सारिखा आसता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा कोण करे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाचे आनंदे सिद्धी पावे. अरे श्री गुरु मागत जर असेल तर जीवनामध्ये काही प्राप्ती होती. म्हणून गुरु करायचा आहे तेव्हा सेवक करण्याची. कोण गुरु करायचंय? अरे त्याची तर वाट बघतो रे मी. आणि काही दिवसानंतर मामाला कळलं की आपल्याला श्रीगुरु करण्याची योग्य वेळ आली आहे, आपण आता श्रीगुरुकडं जायचं. म्हणून मामा उठलं आणि आवाज दिला सेवा करायला, हे आज माझ्या गुरुकडे मी जाणार रे. कोण गुरु? गारगुटीचे मुळे महाराज मला गुरु करायचे ते. म्हणून मामा उठलं तळावनं आणि गारगुटीकडे चाललं. गारगुटीकडे चालत असताना काही लोक मामाच्या पाठीमाग, त्याच्या माग मेंढी मावली, मजलदार मजल मजलदार मजल करत गारगुटीच्या विशीत मामा मामांचा प्रवेश झाला. आणि तिकडं मुळे महाराजाला कळलं एक नंबरचा शिष्य आपल्याला भेट देण्याकरता आज येणार आहे. मुळे महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं, हे बाबांनो, आज कुठं कुणी जाऊ नका रे, माझा लाडका भक्त माझ्याकडे येणार आहे. कोण? अरे आल्यानंतर कळल. तोपर्यंत मामाने इशित आत पाऊल टाकला होता. आणि मामांनी आत पाऊल टाकल्यानंतर गुरु महाराज पर्णकुटीमध्ये उठून उभा राहिले. सेवक शिष्याने विचारलं, का उठून उभा राहिला? अरे माझा शिष्य इशीतून आत येतोया, माझा शिष्य इशीतून आत येतोया असं म्हणता म्हणता मामांच्या मुखातून शब्द निघला, नाव तुमचं घेऊन पडल कोरड ओटाला, नाव तुमचं घेऊन पडल कोरड ओटाला, कोरड ओटाला. हे मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, टाळ मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओटाला, नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओटाला, कोरड ओटाला. हे मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओटाला, नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओटाला, कोरड ओटाला. हे मरून पुन्हा जन्म घ्यावा
पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला कितीतरी लोक तुमची करते वा 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 शेवटी गुरुला तो शरण तो जावा शेवटी गुरुला शरण जावा शेवटी गुरु शरण जावा कितीतरी लोक तुमची करते वा 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 शेवटी गुरुला तो शरण तो जावा शेवटी गुरुला शरण जावा शेवटी गुरुला शरण जावा नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओटाला नाव तुमचं घेऊन पडली कोरड ओटाला कोरड ओटाला ए मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला ए मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण 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 पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला होय, 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 होय. मामांच्या मुखातून गुरूंचा शब्द निघाला आणि बघता बघता मुळे महाराजांच्या आश्रम मामा गेलं आणि आश्रमामध्ये मामा गेल्यानंतर मामांनी मुळे महाराजांची भेट घेतली. मामा मुळे महाराजांच्या चरणांना नतमस्तक झालं. मुळे महाराजांना मामा खाली बसलं. खाली बसला विचारपूस झाली, का रे आज आला बरं माझ्याकड? मामांनी मान डोलवली. जोपर्यंत तुम्ही माझ्या ध्यानात आणि तुम्ही मला बोलवत नव्हता तोपर्यंत मी तुमच्याकडे येत नव्हतो. तुमची कृपा झाली म्हणून मी तुमच्याकडं आलो. श्रीगुरूची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये श्रीगुरू भेटत नाही बरं का. तुकोबाराला देव भेटला, तुकोबाराला देव भेटला पहिल्यांदा, पण श्रीगुरूची प्राप्ती होईपर्यंत तुकोबराय थांबले. ज्या टायमाला तुकोबराने श्रीगुरूची प्राप्ती झाली तेव्हा तुकोबराय म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगे स्नाना मस्तक जाना ठेविला कर सत्य गुरु आहे कृपा मज केली परी नाही घडली सेवा काय. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना मस्तक जाना ठेविला कर. तसं श्रीगुरु भेटण्याकरता मामांना देखील आधी देवांनी भेट दिली आणि नंतर श्रीगुरूची प्राप्ती करण्याकरता मामा मुळे महाराजांच्या इथे गेलं. खाली बसले, हितगुज झालं. विचारलं कसं काय? काय नाही, मेंढी माऊली केली या आणि मेंढी माऊलीच्या मागे फिरतो या. माझ्या असं मनात येत आहे की जगाचा उद्धार करायचा आहे. अरे बाळू, तू जगाचा उद्धार करण्याकरता आला या. तू काय सामान्य नाही, मी बी सामान्य नाही, पण विचार कर जगाचा उद्धार करताना तू भरपूरून दे बर का, भरपूर दे बर का. मामा म्हणलं माझ्यापाशी मी ठेवणारच नाही. जो भक्त आल्याला नडलेला असेल त्याचा मी उद्धारच करणार. फक्त तुम्ही माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहा. मामांच्या डोक्यावर मुळे महाराजांनी हात ठेवला आणि सांगितलं, चल पुढं कार्य करत राहा. तुझ्या पाठीमाग हा मुळे महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपीचा राहील. मामा मुळे महाराजांनी सांगितलं आणि मामा म्हणले दर्शन घेतो. पुन्हा दर्शन घेतलं मामांनी मुळे महाराजांचं. आणि मुळे महाराज म्हणतात, थांब गड्या, आता मध्यान्हाला सूर्य आलाय, जेवणच करून जा. मामा थांबलं. आता मुळे महाराजांनी आवाज दिला आपल्या सेवकांना, ए सेवका हो, मांस शिजवा रे मांस. सेवक रे म्हणलं, मगाशी म्हणलं एक नंबरचा शिष्य येणार, आता मांस त्याला घालायचे का? कुजबूज चालू झाली. मुळे महाराज म्हणलं, ए कुजबूज करू नका, शिजवा मांस. आता मांस शिजवलं. त्या टायमाला मामा संघ लिंगायत समाजाची माणसं होती, ब्राह्मण होती, कुणबी होती, माळी होती, अनेक समाजाची मामा संघ लोक होती. लिंगायत वाण्यातली लोक म्हणली, अरे मामा हे मांस खात नाहीत आणि त्यांच्या गुरुनी तर मांस शिजवायला लावलंय. प्रकार काय? आता गुरुमुळे शिष्य खाईल, पण आपण कसं खायचं? आपण कसं खायचं? त्या टायमाला तोपर्यंत शिष्य म्हणलं शिजलं, कीर्तनात लगेच शिस्त बर का. आता शिजवायचं आपल्या गावाला सांगावं लागायचं नाही का, आपण नदीच्या कडेची माणसं या का हो दादा. ऐका, शिजलं. सेवकाने आवाज दिला, महाराज शिजलं.
आनंद ताट कशाला बसलाय? ताट वाढली. मामांनी आपला फेटा कलान गुडघ्यावर घेतला. बघितलं ताटाकड तर मांस. त्या टायमाला मामाने विचार केला, अरे 33 कोटी देवाला सामान्य वेशेमध्ये. गुरुकडे आलो, गुरु परीक्षा बघण्याकरता आता तत्पर उभा आहेत. पण या परीक्षेमध्ये आपण पास होऊन दाखवायचंच. कारण का आपण बी सामान्य नाही. आपण म्हणजे त्रिनेत्री, त्रिधारी, त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारे. बाळू मामा शिवशंभो अवतार. बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभो अवतार. हे त्रिनेत्री, त्रिधारी, त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारे. बाळू मामा मी शंभो अवतारी. बाळू मामा मी शंभो अवतारी. बाळू मामा मी शंभो अवतारी. बाळू मामा शंभो अवतारी. शिव शंभू अवतारी. शिव शंभू अवतारी. शिव शंभू अवतारी. हो 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 हो. आपण बी सामान्य नाही. आपण म्हणजे त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी बाळू मामा मी शंभू अवतारी. बाळू मामा मी शंभू अवतारी. आपण भगवान शिवजीचा अवतार आहे. आपण देखील आपल्या गुरूंना आपली ताकद दाखवून द्यायची. म्हणून मांसाकडे मामांनी पाहिलं आणि मनातल्या मनात अन्नपूर्णेला आवाज दिला, हे अन्नपूर्ण माते, अगं तुला माहित आहे मी शिवजीचा अवतार आहे आणि माझ्या पुढे मांस वाढलं काय, चल खाली ये, चल खाली ये. असं म्हणता म्हणता अन्नपूर्ण मातेने फक्त लांबून पाहिलं तर मांसाचं भरीत वांग झालं. भरीत वांग झालं. अरे ज्यांच्या सोहळ्याला तुम्ही बसलाय ते काय सामान नाहीत. अरे ते म्हणजे जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र, चर्म लागले लागले नाही वस्त्र. नंदी माझा मित्र, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. बोला जोगी दिसतो दिसतो विचित्रे, त्याला तीन नेत्र, चर्म लागले लागले नाही वस्त्रे. नंदी तुझा मित्र, बाळा जो रे. हे जोगी दिसतो दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र, चर्म लागले लागले नाही वस्त्र. नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. बोला जोगी दिसतो दिसतो विचित्रे, त्याला तीन नेत्र, चर्म लागले लागले नाही वस्त्रे. नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. हे जोगी दिसतो दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र. जोगी दिसतो दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र. चर्म लागले लागले नाही वस्त्र. नंदी माझा मित्र, चर्म लागले लागले नाही वस्त्र. नंदी तुझा मित्र, जो रे. जोगी दिसतो दिसतो विचित्रे, त्याला तीन नेत्र, चर्म लागले लागले नाही वस्त्र. नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. बोला बोला बळवंतच्या नावाने, बोला बोला बळवंतच्या नावाने, बोला बोला बळवंतच्या नावाने. सोहळा तुम्ही करण्याकरता थांबलाय. आपण सगळेजण सोहळा करतोय. ज्यांच्या नियोजनाबद्ध हा सोहळा चाललाय हे काय सामान नाहीत. हे म्हणजे भगवान शिवजीचा अवतार आहे. त्यांचा सोहळा आहे. मुळे महाराजांची भेट झाली आणि मुळे महाराज म्हणले, बाळू तू तुझं कार्य करत राहा गड्या, माझा आशीर्वाद आहे. मुळे महाराजांचा आशीर्वाद घेतला. मामा
गारगुडीच्या विशीत मामा थांबले काही दिवस मामा गारगुडीच्या विशीमध्ये बसले आणि पुन्हा मामांनी विचार केला आपण आदमापूरला जायचं. आदमापूरच्या दिशेने मामा प्रस्थान करू लागले. त्या टायमाला मामा मेंढी माऊलीच्या मागे चालत होते. चालता चालता वाटेला एक गाव लागलं आणि गावामध्ये घर असतातच. त्या घरासमोर स्त्री दिसली. मामांचं मन त्या स्त्रीकडे गेलं. मामांनी विचार केला जर हे नेत्र हे इंद्रिय आपल्या ताब्यात नसतील तर आपल्याला संत कोण म्हणायचे. आपल्याला संत कोण म्हणायचे. आपण कार्य कराय आलो एक आणि घडतंय अघटित. तर हे अघटित कार्य घडतंय ना आपल्या देहाला आपणच शासन करायचं. म्हणून मामांनी सेवकाला सांगितलं हे सेवक करा हो जरा माझं मन सैरावारा भरतंय फिरतंय रे तुम्ही मागून मेंढी माऊली घेऊन या मी पुढे जातो. मामा पुढे गेलं. एक नांगर रानात चालू होता. नांगर बैलावाला आवाज दिला ए थांबेवर जरा बैल. थांबवला बैल. आता त्याला काय माहिती कशा करता थांबवितात म्हणून विचारलं कोण. मी बाळू मायाप्पाचा पोरगा. तुम्ही या भागात पहिल्यांदाच आला. हो मी पहिल्यांदाच आलो. या एकटच का नाही माझा लवाजमा माग आहे ना. मग मोर कस काय काय काम होतं थोडं. तुझ्या खांद्यावचा हासूड दे रे मला. तुझ्या खांद्यावचा हासूड दे. आता त्या बैलावाला काय माहित कशाला मागतात हासूड. मामा हासूड घेतला रिंगण केलं आणि रिंगणामध्ये मामा उभा राहिलं आणि बैलावाला सांगितलं ए तू मला धरण्याचा प्रयत्न करू नको आणि मी तुला सापडणार देखील नाही. तू मला धरू शकत देखील नाही. फक्त मी तुला सांगतो या माझी दया माया अजिबात तो करायची नाही. मग तर बैल हाकणारा माणूस भिवू लागला. बापरे चाबूक घेतला रिंगण केलं. मग नेमकं करतंय काय तोपर्यंत मामांनी चाबुकाने स्वतःच्या अंगावर फटका हाणायला सुरुवात केली आणि एका फटक्याने म्हणायचे मना तू धावशील का तिकडं. मना तू आकर्षित होतील का तिकडं. बघा मनाला संतांनी शासन केलं. या तेव्हा त्यांना संत म्हणतात. तो शासन करतो मनाला तेव्हा तो संत पदा पुजतो. या तुकोबारांच्या समोर मंजिरी नावाची स्त्री गेलती. जाई होतो माते न करी साया साम्य विष्णू असं तैश्य नव्हे. शासन केलं तेव्हा ते संत पदावर पोचले. मामांनी फटका मारायचा ए म्हणा करशील का जाशील का तिकडं होशील का आकर्षित असं मामांनी फटका मारायला सुरुवात केली. तोपर्यंत मेंढी माऊली हाकत सगळी लोक मामाकडे येऊ लागली आणि लोक बघू लागली. मामा फटका मारतात अंगातून रक्त वाहतंय. अरे वरची बंडी लाल चुटूक झालती. तेवढ्यात पुण्याप्पा शिंगारे पुढे सरकला. मामा करताय काय. अरे पुण्याप्पा ह्या मनाने धावा घेतला. काही सुंदर दिसलं तर तिकडे पाहायचं नसतं म्हणून माझं मन तिकडे पाहत होतं. म्हणजे मनाला फटका देतोय. या इंद्रियाला आता जर नाही ताब्यात ठेवलं तर तुम्ही मला बाळू मामा म्हणणार नाही म्हणून मनाला मी ताब्यात ठेवतो. या आणि शासन मला माझी मी करून घेतोय. अडू नको. पुण्याप्पा शिंगाराने हासूड घेतला पण मामा खाली बसलं. पुण्याप्पा तो कशात थांबवलं. अरे माझ्या देहाने चूक केली. माझ्या देहाला शिक्षा झालीच पाहिजे. अरे शिक्षा करून घेणारे मामा होते आणि शिक्षा देणारे मामा. तिथून उठले आदमापुरात गेले. मरगवाईचं मंदिर त्या मंदिरासमोर मामांनी तळ मांडला. तेव्हा काय एवढं मोठं शुद्धीकरण आदमापूरचं नव्हतं. खेड होतं जसं आपलं शहागाव आहे तसं आदमापूर खेड होतं. मरगवाईच्या समोर मामाने तळ मांडला आणि मरगवाईचं दर्शन घेतलं. हे मरगवाई अगं तुला माहित आहे मी कोण आहे मला माहित आहे तो कोण आहे. ह्या सामान्य जेव्हा करता तू इथं थांबली या आणि सामान्य जेव्हा करता मी फिरतोय ग. पण एक मला क्रांती करायची या. ही समोरची जागा भोसल्याची या. ह्या भोसल्याला मी आवाज देतो या आज संध्याकाळी आणि ह्याची जागा मी मागतो या आणि तो मला देणार. आणि तुझ्या समोर कालांतराने मी समाधी घेणार आहे बरं का मरगवाई. तुझ्या समोर समाधी घेणार आहे. मरगवाईचा समोर मामा बोलला आणि तोपर्यंत सेवकारीने मेंढर वाघरेत घातली. संध्याकाळची वेळ मामाने आवाज दिला ए मेंढपाला हो गावात जा रे मरगवाईचा जागर घालायचा. मला मरगवाईचा जागर घालायचा आहे. मग मेंढपाल 2-4 गावात आदमापुरात गेली. 2-4 आराधी मंडळी आणली आणि मामांनी मरगवाईचा जागर घातला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओह महिषासुर मर्दाना लागुनी. ओह महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापा
भक्ता लागी पावसी नवलाई हो आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा मागीन अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागोने विविध तापाची करावया झाडणी हेतू भक्ता लागी पावशी नवलाई हो आईचा जोगवा माग आईचा जोगवा मागिन आईचा जोगवा मागीन आईचा जोगवा हो जागर घातला काही दिवस मामा आदमापुरात विसावलं आणि पुन्हा मामाने आदमापूर सोडलं सुरूपलीच्या विशीमध्ये मामा थांबलं सुरूपलीची वेस आणि नर्तकवाडीची वेस जवळ जवळ आहे जसं आपली आणि कांदळगावची वेस एक आहे तसं सुरूपलीची आणि नर्तकवाडीची वेस एक आहे मामा सुरूपलीत येऊन थांबला नर्तकवाडीचे बळवंत मुगदूत हे लय आजारी होता त्याचं घरावर मन लागत नव्हतं घरी जाण्याची इच्छा होत नव्हती बळवंत मुगदूत हा नर्तकवाडीच्या इशीमध्ये फिरायचा पण सहज तो सुरूपलीच्या इशीमध्ये गेला त्या मला मामांचं पताक दिसलं त्याला बापरे म्हणला इथं देवाचं मंदिर आहे काय की म्हणला मनामध्ये विचार केला आपण दर्शन तर घ्यावं म्हणून त्या पताकाकडे मामा पालाकड बळवंत मुगदूत चालला मामा इकडे तोंड करून बसलो होतं पूर्वेकडं आणि ती पश्चिमेकडे येत होता मामांनी शिव्याचा भडीमार चालू केला रांडाच्या सुकाळीच्या कुणाच्या घरा विस्तू ठेवायला रे दत्ताप्पा नावाचा सेवक म्हणला मामा कुणाला शिव देत आहे ती पाठीमागणं आलंय त्याला ती बघ की माझ्याकडे आलंय माझ्या घरा विस्तू ठेवायला दत्ताप्पाला बी काय कळलं नाही नेमकं काय म्हणतात मामा असं कसं काय बोलताय थांब रे रांडाच्याला पुढे येऊ दे ती पुढे आलं बळवंत मुगदूत लांबूनच तळाचं दर्शन घेतलं त्या टायमाला मुळे महाराजांची मूर्ती नव्हती तळात पांडुरंग परमात्म्याची आई साहेबाची हळ सिद्धनाथाची मूर्ती होती दर्शन घेतलं कोण बोलतोय आपल्याला म्हणून बळवंत मुगदूत पाठीमागे फिरला बघितलं तर बाजूवर तर्णबांड अवस्थेतली व्यक्ती या दिसायला सुंदर आहे आता गायकवाड पाहुणं इतकं चॅप्टर आहे ती हितनं फोन करतोय पुढे ये म्हणून काय लोक जोडीदार बी तसलाच त्यांचा असेल आलू म्हणायला हा तर ती इंदूरकर तिची बोललं मशानभूमीत देखील पेटव म्हणते फोन कशाला बघते ते महाग बसल्यात का त्यांच्याकडे सगळं लक्ष आहे माझं हा एवढं बोळ समजू नका ह्याला आता इकडे बघा आता ती बसले तिकडे ती येत नसतं इतकं चिमटं घेतलं ती मोहर येते काय तेव्हा आणि एवढं चिमटं घेऊन आल्यावर त्याला मग त्याचे राहिले काय ऐका मी जरा कडक बोलतो बरं का कारण का कडक बोलल्याशिवाय माणसं स्थिर राहत नाही ना तर माणसं महाराजात डोक्यावर बसतील मी आलोय कुठं म्हणायशी हात कुठं आहे नाही मी सांगते मामाची कथा आणखीन भरपूर सांगायचे बरं का 12:30 पर्यंत चालणारे लक्षात ठेवा ऐका हा बळवंत मुगदूत पुढे सरकला आणि मामाच्या चेहऱ्याकडे बघितलं तरणबाण आयुष्यातलं मामा उंच पुरं नाक्षार चेहऱ्याकडे बघितल्या बरोबर समाधान झालं बळवंत मुगदूतचं आणि समाधान झाल्यानंतर बळवंत मुगदूतनी लोटांगण घेतलं श्री संताची हे माता चरणावरी श्री संताची हे माता चरणावरी हो श्री संताची हे माता चरणावरी श्री संताची हे माता चरणावरी हो श्री संताची माता चरणावरी ओ श्री संताची माता चरणावरी
साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे बळवंत मुक्तूतनी साष्टांग दंडवत घातला आणि आवाज दिला, माझी न तुमची भेट नाही, पण ज्या अर्थी मी तुमच्या समोर आलो आणि तुमचा चेहरा बघितला मला समाधान वाटलं. आता तुम्ही माझा सांभाळ करा. बळवंत मुक्तूतनी असं म्हटलं की मामा म्हणलं, येड्या मी जगाचा सांभाळ करतोय आणि तुळू इकडं आलाय म्हणजे मॅच तुला इकडं बोललो तेव्हा तू इकडं आलाय. कारण का मामाचं वाक्य, ज्याचा 7-12 मी हातात घेत नाही तोपर्यंत तो माझ्याकडे येत नाही, आणि ज्याचा 7-12 हातात घेतो तो माझ्याकडे येतो म्हणजे येतो. जेवढी तुम्ही इथं आलाय ना, तुम्हा सगळ्यांचा 7-12 मामाने हातात घेतलाय म्हणून तुम्ही इथं आलाय. ज्याचा 7-12 हातात नाही ना, ज्याचा 7-12 हातात नाही ना, हा ती लांबून देखील म्हणत असून काय वैजनाथ महाराजांनी मांडलंय, लांबून म्हणत असेल, पण त्याला ती एक दिवशी होणार पण इथं येणार आणि इथं येऊन बसणार. कारण का 7-12 जोपर्यंत हातात नाही तोपर्यंत येऊ शकत नाही. मग बळवंत मुक्तूतला मामा म्हणतात, अरे तू 7-12 हातात घेतला म्हणून तुला इकडे आला. बळवंत मुक्तूत आला आणि मामाची सेवा करायला. ज्या दिवशी सेवा करायला त्या दिवसापासून त्याचा आजार बरा होत चालला. पण एक दिवस मामाने त्याच्या कपाळाला भंडारा लावला आणि कायमस्वरूपीचा आजार नाहीसा केला. मामा मी नीट झालो या, पण संकट या रांडाच्या, तू माझ्या तळावर आलाय, मला तुझी संकट सगळी कळलं र. तू घरी जात नव्हता का तर तुझी पत्नी आजारी होती, तुझी मुलगी आजारी होती, तुझा जावाई आजार होता, तुझा मुलगा आजार होता म्हणून तू भटकत होता. तू सगळं कुटुंब तुझा आजार असल्यामुळे तू भटकत होता म्हणून मी तुला बोललो र. अरे ज्या दिवशी तू इथं तळाव आला, जेव्हापासून तू आजारपणातून नीट व्हायला लागला तेव्हापासूनच तुझ्या घरची देखील नीट करायची जबाबदारी या बाळू धनगराची आहे. तेव्हापासूनच त्यांचा आजार गेला रे. खरं म्हणता, अरे त्यांचा जर आजार गेलाच गेला, पण तुझी मागची 7 वर्षाची जमीन नापीक आहे, पिकत नाही, त्याचा रोग मला घालवायचा आहे. उद्या सकाळ आपण तुझ्या रानात जाऊ. मामा उठलं, फेटा बांधला, गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी मामाचा भेटा, गुलाबी मामाचा भेटा. हाती काठी घोंगडा पाटी धनगर मोठा, हाती काठी घोंगडा पाटी धनगर मोठा, गुलाबी मामाचा फेट. बोला गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी मामाचा फेट, गुलाबी मामाचा फेटा. फेटा बांधला, हातामध्ये काठी घेतली, झप चालत गेलं. सुरुपलीची वेश सोडून नर्तकवाडीच्या वेशीमध्ये गेलं. मामा शेतात गेलं. शेताला 7 येडं मारलं. मामा मध्ये बसलं, हातातली काठी उभी टाकली, गुडघ्याव मामा बसलं आणि धप असं 3 वेळा जिमणीवर हात आणला आणि ती 7 मुठी मामांनी माती खाल्ली आणि आवाज दिला, हे बळवंता, अरे तू ज्या दिवसापासून तळाव आलता तेव्हापासून जबाबदारी माझी होती. तुझ्या घरच्यांना नीट केलं, तुला नीट केलं, आणि जी तुझी शेती पिकत नव्हती तिला देखील मी पिकवायला लावलंय. तुझ्या शिपीकला नापीकपणा माझ्या पोटात घातलाय. अरे जगा करता माती खाणारे संत असतात, पण जगाचा उद्धारच संत करून देतात, जगाचा उद्धारच संत करून देतात. हा ते 7 मुठी माती खाल्ली, सांगितलं उद्या तू माझ्या संग येऊ नको, आज तू माझ्या संग येऊ नको, तू नांगर धर. मामा निघून गेलं. बळवंताने नांगर धरला, ज्वारी पिरली आणि ज्वारी अशी बसली, ही टप्पऱ्या कणीस,
हे टप्पर्या कणीस. आता मामांचा पाऊल वकील साहेब रानात पडल्यावर काय कमी काय तेव्हा? नाही, नाही. किती मोठा खून केला वकील पुढे का तर आम्ही वकिलाच्या पाठीमागे ना. हा भीतोय का होय दादा? हा. अरे मामांचा पाऊल पडला टप्परच्या टप्पर. थांबा गड्या, मला भंडारा उत्सवपर्यंत जाऊ द्या. हा. टप्परच्या टप्पर कणस पडली आणि बळवंत मुक्तूत घरी गेला. आपल्या धर्मपत्नीला सांगू लागला, अगं मामाने आपला रोग घालवला पण स्थिती देखील अशी पिकली या. टप्परच्या टप्पर कणीस पडलं या. त्या टायमाला पत्नी दुसऱ्या दिवशी उठली आणि शेतामध्ये गेली. बघती डोळ्याने तर खरोखर टप्परच्या टप्पर कणीस पडले. मग बळवंत मुक्तूची पत्नी आनंदित झाली आणि आनंदाच्या भरामध्ये म्हणू लागली, काय त्या मामाची कृपा, काय त्या मामाची कृपा, काय त्या मामाची कृपा. या संसारी लागला भक्तीचा लळा गो. या संसारी लागला भक्तीचा लळा गो. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. बोला बाळू मामाच्या कृपेने फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मळा ग. या संसारी लागला भक्तीचा लळा गो. या संसारी लागला भक्तीचा लळा गो. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मळा ग. दारी तुळसती अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी. अरे तुळसती अंगणे मंदिरात विठू रुक्मिणी. सासू सासरे ते धनी मायाळू ते भवगुणी. सासू सासरे धने मायाळू ते भोगुणे. या संसारी लागला भक्तीचा लळा ग. या संसारी लागला भक्तीचा लळा ग. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मळा ग. बाळू मामाच्या कृपेने फुलला मळा ग. बोला बोला बळवाच्या नावानं. बोला बोला पुणे महाराजांच्या नावानं. बोला बोला बळवाच्या नावानं. आमच्या पक्वाच्याकडे बघ टाळी वाजवा. या संसारी लागला भक्तीचा लळा ग. बाळू मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. आनंदी झाली, ज्वारी काढली बळवंत मुक्तूत. काही ज्वारी घरी ठेवली, काही ज्वारी मामाच्या तळावर नेलं. त्या टायमाला मामा कोल्हापूरच्या साईटला होतं. बोल नका रे, काय काम असेल ते शांत चित्ताने करा ना. मामा कोल्हापूरच्या साईटला होतं. कोल्हापूरच्या दिशेने बळवंत मुक्तूत गेला, मामाची सेवा करू लागला. बळवंताचा मुक्तूत बापू, बापूचा आनंदित चालू झालं. बापूला मुलगा झाला राजाराम. राजारामाची पत्रिका घेऊन बापू तळाव गेला. तर वडील मामाची सेवा करत होत. वडिलांनी विचारलं, लग्न तुमच्याच नातूचं या, तुम्हाला आता घरी यावं लागण. मामाची आज्ञा घेतली बळवंत मुक्तूतनी. मामा जसं मी ज्वारी घेऊन आलो तसं घरी घेऊन नाही, आता नातूचं लग्न आहे म्हणून जावा असं म्हणतोय. जा ना, जा 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 मामा, तुम्ही यावं लागणार. येतो 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 असा बळवंत बापू निघून गेलं. तेवढ्यात मामाचं थोरलं बंधू तळावर आलं. आता थोरलं बंधू मागास नाव सांगतो काय, भीमा मामा. वा, आता तुम्हाला लक्षात ठेवाच लागेल की भीमा मामा. भीमा मामा तळाव आलं आणि त्यांनी आपल्या जवळची पत्रिका काढली. बाळू, अक्कुळगाव सोडल्यापासून तू अक्कुळगाव मध्ये आला नाही. बाचल तुझा खटका उडायचा म्हणून तू अक्कुळगाव सोडलं. तू पुन्हा अक्कुळगाव मध्ये आला नाही, पण घरचं कार्य लग्नाला यावं लागलं. भीमा दादा यावंच लागल का? हो,
अरे घरचं कार्य यावं लागल. बरं येतो. तिथे नेमकी बळवंत मुगदूच्या नातूची आणि मामाच्या भीमा मामाच्या पोराची तिथी एक निघली. आता भीमा मामाच्या पोराचं नाव ते म्हणले आत्ताच आले. तुम्ही म्हणा तुला कशाला उभा केलाय? आम्हाला येत असतं तर तुला कशाला उभा केला असतं म्हणा फक्त. मी सांगतो भीमा मामाच्या पोराचं नाव दादू होतं. दादूचंही लग्न त्याच दिवशी, बळवंत नातूच्या लग्न त्याच दिवशी. पुण्या पश्चिमगारे म्हणला तर तू इकडे बी होय म्हणलं. कसं काय मामा, कसं काय मामा? ए बळवंता आलं. ए पुण्याप्पा तुला एवढा बी भोळा दिसतोय का रे? अरे मी म्हणजे ह्या त्रिखंडाचा मालक आहे. म्हणजे अरे तिथे उडची मग तुला कळल. तिथे आली, तिथे तो दिवस उजळला, मामाने फेटा बांधला. एक वाट नर्तकवाडीची धरली आणि दुसरी वाट अक्कुळगावची धरली. तो पुण्या पाषाणकराला कळलं आपण ज्याची सेवा करतोय ती एक रूप नाही तर 1000 रूपाचा अवतार म्हणजे माझा बाळूमामा आहे. म्हणजे माझा बाळूमामा आहे. म्हणजे माझा बाळूमामा आहे. 1000 रुपये घेऊ शकतात मामा. 1000 रुपये. एक वाट तिकडे गेलं, एक वाट दोन्ही मंडपात मामा फिरलं आणि संध्याकाळी तळाव आलं. तो पुण्यापासून करे म्हणला मामा धन्य झालो मी. का रे पुण्याप्पा? तुमचा अधिकार मला कळला. मग पुण्यापासून गराने मामाची सेवा करायला सुरुवात केली. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. देहना मनात मामा, हृदयात मामा, अरे श्वासागणे मामा, श्वासागणे मामा दिसू लागले. त्या टायमाला पुण्यापासून करे म्हणला खरंच आपण भाग्यवान आहे, आपल्याला मामाची सेवा करायला मिळते या. मग पुण्यापासून करायला मामा म्हणतात मला पंढरपूरला जायचंय रे. कशा करता मामा? अरे त्याचं माझं नातं लय दिवसाचं या. मामा कोल्हापूरला आले, पंढरपूरची आगनगाडी धरली, पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, नामदेव पारीपाशी आले, नामदेव पारीचं दर्शन घेऊन पुढे सरकले, पांडुरंग परमात्म्याचा दर्शन घेतलं, पण पांडुरंग परमात्म्याने त्याकडे बघितलंच नाही. मामा म्हणलं मी दर्शनाला आलोय पण हे माझ्याकडे बघा नाही, गर्दी वाढली ना म्हणून ही बघितलं सोनं. मामा बडव्याच्या घरी गेलं. त्या ज्या बडव्याच्या घरी मामा राहत होतं त्या बडव्याचं नाव होतं नारायण बडवे. मामा नारायण बडव्याच्या घरी गेलं, मुक्काम केला, पहाट झाली, पुन्हा पहाट आंघोळीला गेलं, आंघोळ केली, चंद्रभागेचं स्नान केलं आणि रावळामध्ये आलं. नारायण बडव्याच्या अभिषेक मंत्र्यांनी पांडुरंग परमात्म्याचा अभिषेक केला, तरी पण पांडुरंग परमात्म्याने बघितलंच नाही. मामा म्हणलं जोपर्यंत तू बघत नाही, जोपर्यंत मला भेट देत नाही तोपर्यंत मी पंढरपूर सोडणार नाही. नारायण बडव्याच्या घरी मामा गेलं, खांद्याची कोंबडी खाली टाकली आणि एक भुजेवर असं निद्रस्त झालं. तोपर्यंत पांडुरंग परमात्म्याला कळलं 2 बऱ्या आला पण आपण त्याला बोललो नाही, त्याला भेटायला आपल्याला जावावा लागल. जसं नामदेवाला मूर्तीतून बाहेर देव आला, ज्ञानोबराय करता बोलू लागला, तुकोबराय करता बोलू लागला, तसे माझ्या सद्गुरु संत बाळू मामा करता मूर्तीतून देव बाहेर आला आणि वेद धरला रामभाऊ उत्पात म्हणून चालू लागला. त्यावेळेस मामांनी निद्रत असतानाच आवाज दिला, आला वैर, मगाशी आलो तू बोलला नाही, आता तुला यावं लागलं माझ्याकड. तेव्हा नारायण बोडवी म्हणून तू कुणाला बोलताय मामा? ती मोहरना आलाय की त्याला बोलतो की. नारायण बोडवी म्हणतो ही कधीच पंढरपूर दिसलं आणि तुम्हाला कसं काय आज दिसतोय? अरे येड्या नारायणा, ही बालकी व्यक्ती ना, येऊ दे त्याला पुढं. रामभाऊ उत्पाताच्या विषय देव पुढे गेला, पांडुरंग परमात्म्याची त्याची हितगुज झालं आणि पांडुरंग परमात्म्याने सांगितलं बाळू तुझ्या पाठीशी मी आहे, संतांच्या पाठीशी मी होतो तसं तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक आकाडीला मी तुझ्या तळावर येऊन 1 दिवसाची चाकरी करील आणि दुसऱ्या दिवशी 12 सोडून माझ्या विठीवर उभा राहण्याकरता हजर राहील. मामाला आशीर्वाद दिला आणि मग मामा तिथून उठलं, आदमापुरात आलं, आपलं कोल्हापुरात आलं, कोल्हापूर सोडलं, मेतक्यात गेलं. 1932 साल चालू होतं. मेतक्यात मामा गेलं. फाल्गुन वद्य दशमीचा दिवस होता. मामाने विचार केला पांडुरंग परमात्म्याची वारी झाली, आता आपल्याला क्रांती करायची. मग फाल्गुन वद्य एकादशीला मामाने वात लावली
आणि मेतकवाशाला आवाज दिला, ए मेतकवाशा हो, माझ्या तळाव भंडारा उत्सव होणार आहे, माझ्या तळाव भंडारा उत्सव होणार आहे. तुम्ही उद्या, आज, परवा 3 दिवस माझ्या तळाव हलू नका. जो जो माझ्याकडे 3 दिवस थांबेल त्याच्या जीवनाचा मी हा उद्धार करून तुम्हाला घरी लावणार, त्याच्या जीवनाचा उद्धार करून घरी लावणार. जसं तुम्ही इथं आज आलाय, एवढे जण आलाय, तुमच्या मनातली मनोकामना मामाने पूर्ण करावी हीच माझी इच्छा आहे. पण मग सांगितलं तसं बरं का, मनात शुद्ध भाव ठेवून बोला, नाहीतर मनात शुद्ध भाव नाही ठेवला तर उपयोगच नाही. हो का, कामापुरतं कुणी राम राम घालतो या, कामापुरतं कुणी राम राम घालतो या. अहो काय तुम्हाला सांगा दादा, कार्यक्रमाला जिहारी महाराज, कार्यक्रमाला जिहारी महाराज, कार्यक्रम झाला, महाराज खरडून गेला. काय लका खऱ्याची दुनिया राहील ना का. आता मला अनुभव आला बरं का, आता नाव नाही सांगत त्यांची मी, गावातील लोक बरं का. कार्यक्रम जिहारी महाराज तुमच्या कार्यक्रम झाला, जणू काय 6 महिन्याचा सरडा टाकला या. अवघड आहे हो. मनात शुद्ध कधी बी असू द्या, कुणी बी असू द्या, गड्या राम राम घालत जा. नाही एखादा बोलला होऊन जायचं, राम राम घालायचं. काय संकट आले की तेवढ्या पुरतं धावा करायचा नाही, संकट गेली तरी धावाच करायचा. नाहीतर हिथं यायचं, काम झालं की पुन्हा मामाकडे यायचंच नाही. तसं कुठं असतं का, काम झालं तरी मामाकडं आणि नाही झालं तरी मामाकडे. विश्वास ठेवायचा, विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवून तुम्ही बोला, तुमचं काम 100% होणार. हा मान हलवताय, पण मागच्या 10 वर्षातून गेला आखी दिंडी केली त्याला अर्पण ह्यांना आपण बिभीषण दादाला. हा चंद्रभागेत गेलो आम्ही, आम्हाला कळलं बिभीषण खबल्यांचा ॲक्शन झालाय आणि गॅसवर ठुलया. आम्ही म्हणलं देवा आमचा बसनकरी माळकरी आता नाही माळगळ्या त्याच्या, पण माझी इच्छा होती असावं माळ, पण ना आता काय करता असं. चौबदार पुढं सरकलं, म्हणलं देवा आजची दिंडी तुला अर्पण करतो, पण आमच्या बिभीषणाला बसनच लावून द्या. आलं का नाही, आता माळ घाला, घालणार का, तरी बी मान हाला ना बघा. देवाने तारलं तरी मान हाला नाही. आत्ता घालू म्हणलं हो का, आता बघ घालू म्हणलं. ऐका ऐका, हे सांगण्याकरता मिळालं नाही. आलतू कुठं बोंबल, तुला काय बोंबलायचं आम्हाला. कोल्हापूरमध्ये मामा आपला आत्मा मेतक्यात गेलं, मामाने आवाज दिला, हे 3 दिवस माझ्या तळाव थांबल, त्याचा मी उद्धार करणार आहे. गाव जमलं, गाव जमलं. दुसऱ्या दिवशी एकादश, आदल्या दिवशी वात लावली, दुसऱ्या दिवशी एकादश म्हणजे आजचा दिवस. काल वात मामाने वात लावली मेतक्यात, आजचा दिवस उचलला. मामांनी सकाळच्या पारी आंघोळ केली, राजाराम बसराला बोलवलं, सांगितलं पट्टणकुड्याला जा, नारायण गोंधळाला बोलव, माझ्या तळाव कीर्तन करायचं. संध्याकाळी पण नारायण गोंधळी आला, पण म्हणला मामा माझा आवाज बसलाय, रांडच्या तुझा आवाज बसलाय मला माहिती या, सर पुढं. मामांनी आपल्या बाटव्यातला भंडारा काढला, त्याला लावला आणि काही भंडारा त्याच्या अंगावर टाकला. अंगावर टाकल्याबरोबर आवाज फुटला. नारायण गोंधळे 3 घटकं कीर्तन केलं. सकाळच्या पारी आंघोळ करताना नारायण गोंधळे म्हणला, मामा माझा आवाज बसला होता, तुम्ही भंडारा टाकला की माझा आवाज फुटला. चालते मामा, माझा भंडारा, तुमचा भंडारा माझ्या अंगावर पडला, आवाज फुटला, काय प्रकार. त्या टायमाला मामाने सांगितलं, येड्या मागच्या महिन्यामध्ये तू कट्ट्यावर बसला होता, चौघात तू होता, एक जण तुला पान दिलं, त्या पानामध्ये सिंदूर तुला खाय घातला र, म्हणून तुझा आवाज बसला र. अरे हा मामा पुढे आला की किती दिवसाची बाधा असू द्या, हा बाळू मामा तुम्हाला नीट करून लावणार म्हणजे लावणारच. हा म्हणून नारायण गोंधळे आनंदित झाला आणि मामांनी सकाळच्या परी 12 सुलीन सांगितलं, आजपासून प्रत्येक वर्षी हा भंडारा उत्सव साजरा होईल. 1932 साली मामाने सांगितलं, तोच भंडारा 19 बग्या होतोय, आदमापूर मध्ये होतोय, पण तोच भंडारा आपल्या गावामध्ये गेली 7 वर्ष होतोय. हे आपलं परम भाग्य, हे आपलं परम भाग्य. म्हणून एक बार म्हणावं वाटतंय,
एक बार म्हणा वाटतंय काय म्हणायचं तुमच्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठं अडवला अहो मामा भेट द्या ना मला 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 अहो मामा भेट द्या ना मला. 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 हे तुमच्या न माझ्या भेटीसाठी तुमच्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे अडवला अहो मामा भेट द्या ना मला 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 आदमापुराची लय लांब वाट बोला आदमापुराची लई लांब वाट. चालता चालता दुखती या पाट चालता चालता दुखती पाट. तुमच्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठं अडवला तुमच्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठं अडवला अहो मामा भेट द्या ना मला 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 अहो मामा भेट द्या ना मला. अहो मामा भेट द्या ना मला. अहो मामा भेट द्या ना मला. त्याच मेतक्यात बारशी दिवशी मामाने कैलासातला खांब आणला खांबा करता जागा निश्चित केली आणि तोच खांब तिथं रावला त्या खांबाचं दर्शन झालं की अंगातली पिचची बाधा नाहीशी होते तसंच हा प्रकार आपल्या गावामध्ये चाललाय मोठा आनंद आहे सद्गुरू संत बाळूमामाची कृपा ज्यांच्यावर आहे असे वैजनाथ महाराजांनी हजारो माणसाला या ठिकाणी चांगलं केले हजारो माणसाला चांगलं केले हजारो माणसाला त्यांचा मोठीपणा मी सांगत नाही आम्ही तर प्रत्येक बघू जातोच परवा दिवशी मावळला 13 नंबर होतो रात्री तामशेतवाड्याला 11 नंबर होतो प्रत्येक बगेव आहे प्रत्येक बगेव बघतो या पण तिथं बसल्यानंतर मला बी असं वाटतं की वैजनाथ महाराज जसं तळाव नीट माणसं होतात तसं आपल्या वैजनाथ महाराजाकडे नीट माणसं होतात आणि डोळ्याने बघितलंय हे काल्या गल्लनवाडीचे का त्या गल्लनवाडीचा माणूस बघा बांधून आणतो बांधून निक तसल्या गाडीमध्ये कोणची ती गाडी थार निघलेली गाडी थार गाडीमध्ये बांधून आणलं होतं वैजनाथ महाराजांनी सोडायला लावलं आणि हिथं रिंगणात बसवलं काही वेळ रिंगणात बसवलं 2 फटकं मारलं की माणूसराव पुन्हा चालतच थारमध्ये जाऊन बसला अरे सगळी ताकद हिथं पणाला लावून तो मावाला नीट करतात त्यांना फक्त पाठीमध्ये गाड्या पाठीमध्ये प्रपंच बारका असेल मोठा असेल मी बघत नाही आणि महाराज लोकांचा प्रपंच फटकाच असतो काय महाराजांचा हाय मोठा मोठा खोटं बोलून केलंय त्यांनी काय काय महाराजांची इतकी संपत्ती बंगल्यावर बंगलं फॉर्च्युनर गाड्या पण ते खोटं बोलून केलेत आम्ही खोटं नाही बोलत आम्ही खरं बोलतोय खरं बोललं तरी किती घ्यायचं आमचा प्रपंच कसा असू द्या आमच्या प्रपंचाकडे जाऊ नका पण जगाचं कार्य करतो या त्याच्याकडे लक्ष द्या कुणा सपनात होतं गड्या आपल्या गावात मामा येतील आणि आपण भंडारा उत्सव करू एवढी लोक येतील होतं का सपनात पण कुणामुळे घडलं यांच्यामुळे घडलं पाठीमध्ये गड्या आणि मामांचं वाक्य खांब रावा उभा केला आणि मामा
मामानं आज मेतक्यातल्या लोकांना सांगितलं, ए मेतके वाशा हो, आजपासून जो माझ्या भंडारा उत्सवाला, जन्म उत्सवाला, पुण्यतिथीला सहकार्य करेल, माझ्या तळाव माझ्या नावाची पंगत घालेल, माझ्या मंदिरावर माझ्या नावाची पंगत घालेल, त्याला हा बाळू धनगर कधीच कमी पडू देणार नाही, कधीच कमी पडू देणार नाही. म्हणून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत मामाच्या नावाची पंगत घातली त्याच्या घरातून लक्ष्मीच हालत नाही हो, लक्ष्मीच हालत नाही, लक्ष्मीच हालत नाही. त्याचा अनुभव आम्हाला घ्यायला. ज्यांनी ज्यांनी पंक्ती दिला ना त्यांच्या त्यांच्या घरात लक्ष्मीच हालली नाही, डब्बल होते डब्बल. म्हणून आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या गावात पंक्ती दिला ना त्यांच्याकरता टाळी झालीच पाहिजे. आज ज्यांची पंगत आहे त्यांच्याकरता टाळी झालीच पाहिजे. ज्यांनी आज सभा मंडप दिला त्यांच्याकरता टाळी झाली पाहिजे. जे कार्य करेल ह्या ठिकाणी ते भाग्यवान आहेत, भाग्यवान. आम्ही मागत नाही ते एवढंच द्या म्हणून, जेवढं तुम्हाला सहकुशीने देता येईल तेवढं द्या, पण देवाच्या कार्याला म्हणून द्या. तिथं देव तुम्हाला कमी पडू देणार नाही, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. हेच कार्य मामाने 1932 साली केलं, तेच कार्य आपल्या गावामध्ये होते. कितीही वेळ मामाचं चरित्र सांगितलं तर संपणार नाही, कारण का संत येतात ते कृपा करण्याकरता येतात. म्हणून कायमी पतेत करते वान विठोबा